जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. तुमच्या घरी जर तुमचे जावई बापू जेवायला आले, जावयाचा आवडतीचा पदार्थ करायचा असेल, तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारता? आतापर्यंत लय बोर झाल्या तुम्ही, पण आता थोडंसं बोला. बाईला आवडणाऱ्या गोष्टी शेण, साई, उतरण आणि जावाई. तुमच्याकडे आवडतं काय? तुमची सासूरवाडी कुठली? इथंच आहे का? सासूबाईला भेट करून द्या मला. जावई बापू आले की शिकरण खाऊ आहेस त्यांना. सासूबाईला आवडणाऱ्या गोष्टी शेण, साई, उतरण आणि जावाई. साई फार आवडते पहा, दुधावरची साई. भले कोणताही महाराज घरी येऊ द्या, पण कधीच चहात साई पडू देत नाही बाई, कधीच नाही. एक म्हातारी आम्हाला चहा घ्यायला घरी घेऊन गेली, तोंडात एकही दात नाही, 32 आऊट. म्हातारीने चहा घ्यायला घेऊन गेली, शेगडी लावली, पातेलं ठेवलं, त्यात पाणी टाकलं, त्याच्यामध्ये साखर टाकली, चहा पावडर टाकली, तिला टाकायचं होतं दूध. भलं मोठं पातेलं भरून असं सुंदर लाल बुंद तापलेलं दूध, भली जाड साय आलेली त्याच्यावरती. आणि म्हातारीने दूध टाकण्यासाठी पातेलं उचललं. जसं पातेलं समोर करणार, पातेलं असं वाकडं गेलं की साय पुढे पुढे यायची. म्हातारीलाही करायचं, सगळं मटेरियल तोंडातलं आतमध्ये. परत पाठीमागं करायची, पातेलं पाठीमागं केलं, परत दूध टाकायला लागली, परत साय पुढे पुढे आली की परत करायची म्हातारी. आजीर म्हणलं, आजी ते चाललं ना त्याच्यात. आजीने माझ्या तोंडावरच केलं, त्याला शिकरण. मला सांगायचं तुम्हाला, लई वाईट गोष्टी असतात. भानगड सांगते तुम्हाला, काढलं शिकरणाचं नाव म्हणून काढते तुम्हाला. लक्ष देऊ नाही का? एका सासूबाईने ठरवलं, जावाई बापूला धोंड्याचा महिना खाण्यासाठी बोलवलं. धोंडा तुमच्याकडे करतात का? धोंडा, हां, धोंडा खायला बोलवलं मुलीला आणि जावायला. जावायला बोलवलं धोंडा खायला, आणि सासूबाईनं मालकाला सांगितलं तालुक्याच्या ठिकाणून हिंगोलीवरून आंबे घेऊन या. आंबे घेऊन आले सासरी बुवा. पण इकडं जसं जावायला निरोप कळाला, धोंडा खायला बोलले, जावाई म्हणला मला नाही यायचं, तुला जायचं जा तू माहेरला, मला नाही यायचं. म्हणे का? सासूबाई शेंबडी असल्यामुळे, त्याच्यामुळेच भानगड. लग्न जमत नव्हतं मुलीचं, पण डुप्लिकेट सासूबाई दाखवून लग्न जमवलं. इकडनं तिकडनं जमलं, आणि शेवटी कळालंच ना सासूबाई शेंबडी आहे. येतच नव्हता, पण बायकोनं सांगितलं काळजी करू नका, स्वयंपाक सगळा मी माझ्या हातानं करते, तुम्हाला मी माझ्या हातनं वाढते, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हा तिच्या सांगण्यावरून आला, पण आल्यावर पाहिलं सासूबाईच्या जवळच बसला. सगळा स्वयंपाक झाला होता, पुरण दळून घेतलं, पुरण परतून घेतलं, आणि शेवटी पोळ्या करायच्या होत्या. सासूबाई म्हटली, ताईडे तू काय करा आता, तू पोळ्या करायला बस, माझ्या लाडक्या जावायला माझ्या हातानं आंब्याचा रस. जावई बापू म्हणे आता उठायचंच काम नाही. रसाचं प्रकरण सासूबाईच्या हातात. तालुक्याच्या ठिकाणून आंबे आणलेले, फ्रीजमधून आंबे काढले, सुंदर असे आंबे धुवून घेतले. जसं पातीलं घेतलं, आंबे धुवून घेतले, आंबा प्रत्येक असा बिलबिला करायची, वरून त्याचं झाकण काढून आंब्याचा रस करायची. आता आहेत मिक्सर, आता बरेच यंत्र आहेत. पहिल्या काळातल्या बाई पहा, एकांतात जाऊन तिला रस करावा लागायचा, इथपर्यंत हात भरायची तिचे हात जर पाहिले तर रस खावा वाटत नव्हता. ती रस करायला बसली, तिनं प्रत्येक आंबा बिलबिला करावा, आंबा फोडायची, रस करायला चालू केला. शेवटचा एक आंबा राहिला, तिनं असा आंबा पिळून घेतला. शेवटच्या वेळेला ते टोकन काढायच्या अगोदरच अशी एक चिरकांडी उडाली थेट सासूच्या नाकात. एक चमचा भर पडलं बा. शिकरण म्हणले नाही. मला सांगायचं काय तुम्हाला, यानं जेच पाहिलं तो म्हणला सगळं. आज उपवास, दरवेळेला सासरवाडीत आलो की कधी जेवण करायचं, भानगड सांगायची, शेण, साई, उतरण आणि जावाई. जावाई जेवायला आला, आवडतीचा पदार्थ करायचा असेल तर जावायला काय आवडतं हे मुलीला विचारावं लागतं पहा, कारण तिला माहिती, ती सोबत राहिलेली असते. पण जगाच्या मालकाला, देवाला काय आवडतं हे संताला माहिती असतं. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. अखंड भगवंताचं नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. मग जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. आवड प्रत्येकाची वेगळी. महिला मंडळ तुमची आवड वेगळी. बाईला आवडतं साडी आणि सोनं. प्रत्येक संक्रांत जवळ आली की मालकाला म्हणणार, पाप्याचा बाई बिया कोणता दागिना करता? 5 ग्रॅमची नथनी करून आणली. नथनी दाखवण्याच्या नादात तिनं 5 किलो साखर उडवली. राधा का पाना, पाप्याच्या बापाने किती भारी नथ केली, अख्ख्या गावाला दाखवली.
पण ज्या दिवशी संक्रांत सकाळी लवकर उठली, स्नान केलं, सुंदर साडी घातली, पंचपक्वानाचं भोजन केलं तिनं आणि साडी घालून रुपया एवढं कुंकू लावलं, भांगात सेंदूर घातला, गळ्यात मंगळसूत्र घातलं, पायाच्या बोटात जोडवी घातली, पायात पैंजण घातली, कमरेला कंबर पट्टा, हातामध्ये हिरव्या बांगड्याचा चुडा आणि शेवटी तिला घालायची होती. तुमच्याकडे आहे नथ? ती गाडा आहे का गाडा? तिला उचलून धरावं लागतं, त्याशिवाय चहा पिता येत नाही. आमच्या आजीबाईला हाय पहा. नथ घालायची होती पण सापडच ना. अख्ख्या घरात पाहिली पण कुठं सापडना. बेडरूम पाहिलं, किचन पाहिलं, हॉल पाहिलं, कपाटातल्या सगळ्या साड्या खाली घेतल्या पण नथनी कुठं सापडना. नथनी सापडना म्हणून तिनं रडायला चालू केलं. मालक बाहेर गेले होते, घराकडे निघाले पण घरातून आवाज यायला लागला, फुसफुस फुसफुस. मालकांना विचारलं, अगं लक्ष्मी काय झालं? काय नाही झालं. अगं का रडती? काय सांगू तुम्हाला आता. झालं काय नेमकं? तुम्ही नव्हती आणली का काल नथनी? का हा ना पप्याचा बघा ना सेल्फीत किती भारी दिसते पण सापडच ना. तो म्हणला, अगं सणासुदीचं घरातल्या लक्ष्मी रडणं चांगलं नाही. नसल सापडत तर मी तुला सापडू लागतो पण टेन्शन घेऊ नको. दोघांनी मिळून सगळ्या घरात पाहिली पण नथनी कुठं सापडना. तिचं रडणं थांबना. मग तो म्हणे, एक काम कर, तू मला एक कप भर चहा करून दे, मी सोनारला दुसरी नथनी करायला सांगतो. सांग ना मग लवकर, सोनार दुकान बंद करून जाईल. पटकन गडबड केली, फोन केला, सोनारला दुसरी नथनी सांगितली 5 ग्रॅमची. पण हिनं शेगडी लावली, पातेलं ठेवलं, त्यात चहा पावडर टाकली, दूध टाकलं, तिला टाकायची होती साखर. असा डब्बा खाली घेतला, जसा डब्बा काढला तिनं असा साखर घ्यायला आत हात घातला, तशीच हातामध्ये तिला नथनी दिसली. ती म्हणे, पप्याचा बाप! असा पळत आला. त्याला वाटलं शेगडीला चिटकली का काय. एवढा पळत आला. म्हणे झालं काय? म्हणे काही नाही, माझी नथ सापडली. नाकात नथनी घातली. मालकाला म्हणते, सांगा आता कशी दिसते. मालकाला माहिती होतं अख्ख्या ओढदमध्ये आपलंच भूते, पण सांगत, पापीची माय, अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. बरं नथनी घातली, नथनी सापडली म्हणून मालकाला म्हणे, ते पा शेगडी, त्याच्यावर पातेलं, त्याच्यात चहा, तुम्हीच वतन तुम्हीच प्या, पातेलं घासून ठेवा, चालली म्हणली मी आता. या गोष्टीकडे संत कबीरदास महाराजांचं लक्ष जातं पहा. संत कबीरदास महाराज म्हणतात, नथनी दीज से यार ने सुमिरत बार बार, फिर नाक दिया जिस यार ने उसे भूल गई नारा. ज्या मालकानं नाकात घालण्यासाठी नथनी दिली त्या मालकाचं आपण 1000 वेळा नाव घेता, पण ज्यानं नथनी घालण्यासाठी नाक दिलं त्या देवाला मात्र आपण विसरतो. मग संताची संगती करायची भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी. मग नामचिंतन करावं का आता याच्या चिंतने, निरसेल संकट आणि तराल दुर्गट भवसिंधू. नामचिंतन करावं. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी हजारोनं लाखोदिन महाराज मंडळी, वारकरी मंडळी, भक्त मंडळी पंढरपूरला जातात आणि प्रत्येकाच्या मुखात भगवान परमात्माचं नामचिंतन असतं पहा. आहो सखी साजनी, सखी साजनी, सखी साजनी, ज्ञानाबाई वो हरिणी, 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 ज्ञानाबाई वो हरिणी. पाडसाची माया माझा, पाडसाची माया, भक्तिवंताची ते गाय, भक्तिवंताची ते गाय, भक्तिवंताची ते गाय, भक्तिवंताची ते गाय. आओ सखी साजनी, सखी साजनी, सखी साजनी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो हरिणी, पांडुरंग महाराजसाठी जोरात टाळी वाजवा एकदा. आहो सखी साजनी, सखी साजनी, सखी साजनी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो. अखंड वारकरी मंडळीच्या मुखात भगवंताचं नामचिंतन असतं पहा.
सांगायचे मला जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, आमचा धन्यतेचा दिवस ठरला जेव्हा संताची संगती झाली तेव्हा. आणि संताची संगती जीवनात होते. संतांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. संत महात्मा मंडळींनी भगवान परमात्माचे चरण धरले. संताची पायी हा माझा विश्वास. संत महात्मा मंडळी देवाचे चरण धरले आहेत. आपण संतांचे चरण धरा, भगवंताच्या चरणाजवळ जाण्यासाठी संधी भेटल. कारण जो व्यक्ती ज्या वेळेला भगवान परमात्माच्या चरणाजवळ जाऊन बसतो ना, किंवा एखाद्या महान व्यक्तीच्या चरणाजवळ जाऊन बसतो, जीवनाचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. ज्या वेळेला तुम्हाला सांगते एक प्रसंग, भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जागा घेतली म्हणून योगी 28 वेटेवरी उभा. 28 युगापासनं पंढरीशी पांडुरंग परमात्मा ते विटेवरती उभा आहे. कधीतरी असा प्रश्न पडतो की कदाचित आपल्यापेक्षा ती वीट सुद्धा भाग्यवान आहे की ज्या विटीमुळे पंढरपूरला सुद्धा धन्यता देण्यात येते. कुठली ती होती माती कोलत कुंभार, घडवीत उभा राही पहा विश्वंभर. तिच्यामुळे पंढरपूर झाली कीर्तिवंत. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. 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 पाहताच होती दंग, पाहताच होती दंग आज सर्व संत. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. कारण सुख वसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जागा पाहिजे असेल तर संताची संगती मात्र करावी लागते. धन्य आजी दिन लेकरू झाल्याच्या नंतर म्हणा, धन्य आजी दिन घरामध्ये सून आल्याच्या नंतर म्हणा, धन्य आजी दिन तुमची मुलगी चांगल्या विचाराची निघाल्याच्या नंतर म्हणा. मला सांगायचंय मुलगा असावा, नक्कीच म्हटलं पाहिजे उजळले भाग्य आता, पण मुलगा पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरीख वाटे देवा. त्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला झालं पाहिजे. आज आपण पाहतोय मुलगा असावा भक्त प्रल्हादांच्या सारखा, बाळ ध्रुवासारखा, प्रभू रामचंद्रासारखा आणि महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आणि सध्याच्या काळात जर पाहिलं मुलगा असावा चांगल्या विचाराचा. जगताचं कल्याण कशामध्ये आहे, तो म्हणजे जरांगे पाटलासारखा चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे. मला सांगायचंय तुम्हाला, आज आपण पाहतो आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. मग त्याच राजांसाठी म्हटलं जातं पहा, शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती, शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाचे. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाचे. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी. सगळ्यांनी टाळी वाजवायची जोरात. जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. 18 पगड जाती 16 सारा समाज मराठ मोळा. 18 पगड जाती 16 सारा समाज मराठ मोळा. सोन्याच्यावर ठेवून डोळा एका जागी की नाही
संगे जीवा बाबाचे हटेरा मंगल जाती सोळा सारा समाज मराठी मोळा स्त्री अत्याचार करीन दूर एक संकल्पना टप 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 चाले घोडा माझ्या शिवरायाचा टप 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 चाले घोडा माझ्या शिवरायाचा मावळे शिवा संगे जीवा बाबाचे दिलं वचन साईबा वचन पूर्ण करी वचन पूर्ण करी दिलं वचन दिलं वचन वचन दिलं वचन साईबा वचन पूर्ण करी दिलं वचन साईबा वचन पूर्ण करी बाई माझा ग शिवरा बसला घोड्यावर राजा ग बसला घोड्यावर शिवराजा ग बसला घोड्यावर 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 चला उठारा उचला भगवान चला उठारा उचला भगवान दैन्याता संबल जर दैन्याता संबल आला गडानो भगवान आले आलो आलो गडानो भगवान आला ला 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 गडानो भगवान आले आला ला 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 गडानो भगवान आले तारी तारी वाला सर्वांनी जा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की तुमचा आवाज येऊ द्या एकदा सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की तरी काय काय जीव गेल्यावानी करतात नुसते आवाज तर निघाला ना दिल काय नुसते ओटा हलवते असं वाटलं पाहिजे लय जोरात म्हणले मुलगा असावा पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चांगल्या विचाराचा सध्याच्या काळात जगताचा विचार करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा नंतर मुलगा जर असेल कोणतर ते म्हणजे जरांगे पाटील आहे पहा दसऱ्याला या सगळ्यांनी नगद नारायणगडाच्या वरती आमच्यापासून जवळ आहे अगदी एक 40 किलोमीटर आहे खूप मोठा मेळावा आहे त्या ठिकाणी पण त्या माणसाने मी सांगू माणसाला श्रीमंत व्हायचं असेल माणसाला मोठं व्हायचं असेल श्रीमंत होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात बरेच लोक असे आहेत की स्वतःला मोठं होण्यासाठी लोकांचं वाटोळं करतात लोकाला वाटतं आम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आमच्याकडे पैसाच कमवला पाहिजे पण जरांगे पाटलाच्या कडे पाहिल्याच्या नंतर कळतं जगाने जर डोक्यावर घ्यावं असं वाटत असेल तर पैशाची गरज नाही ज्या माणसाकडे मोटरसायकल फिरायला नव्हती आज ते माणूस कोणत्याही कानाकोपऱ्यात जा कोणताच माणूस जरांगे पाटलाला ओळखत नाही असा कोणता तालुका नाही कोणता जिल्हा नाही लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकजण त्यांना ओळखतो पहा कारण कार्य आहे परत मन तेवढं शुद्ध आहे आणि निस्वार्थ मनानं सेवा आहे म्हणून प्रत्येकानं त्यांना डोक्यावरती घेतलंय मला सांगायचं तुम्हाला त्यानंतर बरेच माणसं प्रयत्न करतात लोकांनी आम्हाला घेतलं पाहिजे डोक्यावर लोकांनी आम्हाला सांभाळलं पाहिजे पण ज्या माणसाच्या विचारात स्वार्थ असेल ना त्या माणसाला देव कधीच पुढे घेऊन जात नाही निस्वार्थी मनानं केलेलं कार्यचे पूर्णत्वात जात असतं मग मुलगा असावा चांगल्या विचाराचा जगद्गुरु तुकोबारे म्हणतात धन्याजे दिन झाले संतांचे दर्शन आणि संतांची संगती झाली जीवनामध्ये संतांची संगती झाली म्हणून धन्यतेचा दिवस तर ठरलाच पण जीवनात कळत नकळत झालेलं पाप ते पापही नष्ट झाले झाली पापा पापा तुटे झाली पापा पापा तुटे झाली पापा पापा तुटे झाली पापा
तुमच्यासाठी. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, झाली पाप तापा तुटी दैन्य गेले उठाउटी. संताची संगती झाली म्हणून कळत नकळत झालेलं पाप नष्ट झालंय. दैन्य म्हणजे आमचं दारिद्र्य देखील नष्ट झालंय. याच संताची संगती जीवनामध्ये झाली म्हणून जीवनामध्ये हो झाले समाधान. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, झाले समाधान पायी विसावले मन. संताची संगती झाली, जीवनात कळत नकळत झालेलं पाप नष्ट झालंय. भगवान परमात्माची प्राप्ती जीवनात झाली म्हणून झाले समाधान. जीवनामध्ये आम्ही समाधानी झालोय. पण कधी संताची संगती झाली म्हणून भगवान परमात्माच्या चरणावरती आमचं मन स्थिरावलं गेलंय, विसावलं गेलंय. कारण भगवंताच्या चरणावरती मन स्थिर करणं फार महत्वाचं आहे. मन हे चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ म्हणून मन हा मोगरा, अर्पुणी ईश्वरा आणि पुनरपी संसार येणे नाही. हेच मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आशे संत की ज्या संताची संगती झाली म्हणून दिवस धन्यतेचा ठरलाय. आशे संत की ज्या संताची संगती झाली म्हणून आमचं पाप दारिद्र्य नष्ट झालंय. असे संत ज्या संताची संगती झाली म्हणून आमच्या जीवनात भगवान परमात्म्याच्या चरणावरती मन स्थिरावलं गेलंय, विसावलं गेलं म्हणून आम्ही जीवनामध्ये समाधानी झालो. असे संत जेव्हा घरी येतील तेव्हा तो सण दिवाळी आणि दसरा याहूनही मोठा असेल. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे आले घरा, 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 तुका म्हणे आले घरा.
तुका म्हणे आले घरा, 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 दिवाळी दसरा दसरा रे तुझी दिवाळी दसरा तुझी
दसरा हरिदाचे दिवाळे दसरा 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 हरे तोजी दिवाळी हरे तोजी दिवाळी दसरा 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 सारे ने धनी बद बाबा पदा ने दा सारे ने धनी बद बाबा पदा ने दा सारे ने धनी बाबा पदा ने दा सारे धनी दा सारे धनी दा सारे धनी गा पदा ने दा सदा गा पदा ने दा सदा गा पदा ने दा सदा सारे सारे धनी दा सारे धनी दा सारे धनी दा सारे धनी गा पदा ने दा सदा गा पदा ने दा सदा गा पदा ने दा सदा सारे धनी दा सारे धनी दा सारे धनी दा सारे दा बाबा गा सदा गा पदा ने दा सदा गा पदा ने दा सदा सारे धनी दा सारे धनी दा सारे धनी दा सारे धनी गा पदा ने दा सदा गा पदा ने दा सदा गा पदा ने दा सदा अजून बाकी आहे का काय? टाळी वाजवा एकदा जरा. या असं होतं पहा, कधी संपलं कळत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे आले घरा तुझी दिवाळी दसरा. ज्या संताची संगती झाली म्हणून दिवस धन्य तिचा ठरला. संताची संगती झाली म्हणून आमचं पाप दारिद्र्य देखील नष्ट झालंय. अशा संताची संगती झाली म्हणून भगवान परमात्म्याच्या चरणावरती आमचं मन स्थिरावलं गेलंय, विसावलं गेलं म्हणून जीवनात आम्ही समाधानी झालो. असे संत जेव्हा घरी येतील तेव्हा तुका म्हणे आले घरा तोशी दिवाळी दसरा. दिवाळी आणि दसरा याहूनही तो सण मोठा असेल. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती करा, महिला पुरुष सगळ्यांनी. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे, श्री राम के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. हो एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के
वारकरी